पालघर जिल्ह्यातील शिरगाव येथे सरस विक्री व प्रदर्शन तसेच ग्लोबल कोकण फेस्टिवल 2026च्या पार्श्वभूमीवर सरपंच परिषद आणि पत्रकार परिषद यांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली। या बैठकीस ग्रामपंचायत प्रतिनिधी, प्रशासकीय अधिकारी आणि पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते। जिल्हा प्रशासनाच्या उपस्थितीत या उपक्रमाची औपचारिक सुरुवात करण्यात आली असून मुख्य महोत्सव 18 ते 22 फेब्रुवारी दरम्यान आयोजित करण्यात आला आहे। 5 दिवस चालणाऱ्या या भव्य महोत्सवात कोकणची समृद्ध संस्कृती, शेती, मत्स्य व्यवसाय, पर्यटन आणि उद्योग एकाच व्यासपीठावर अनुभवता येणार आहेत। महोत्सवातील प्रमुख आकर्षणे कृषी दालन, मत्स्य दालन, पालघर फूड फेस्टिवल, बीच ट्रेंड विलेज, बीच मायनिंग कॅम्प, वॉटर स्पोर्ट्स, कला दालन, बीच स्पोर्ट, पर्यटकांना पारंपरिक कोकणी जीवनशैलीपासून आधुनिक उद्योगांपर्यंतचा अनोखा संगम अनुभवता येणार आहे। या प्रदर्शनात सुमारे 100 स्वयंसहायता गट सहभागी होणार असून ग्रामीण महिलांनी तयार केलेल्या विविध उत्पादनाची विक्री येथे होणार आहे। महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनवण्यासाठी हा महोत्सव महत्त्वाची भूमिका बजावणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले। प्रशासनाच्या मते हा महोत्सव ग्रामीण महिलांसाठी आत्मनिर्भरतेच्या दिशेने एक मोठे पाऊल ठरणार आहे। महोत्सवाचा मुख्य उद्देश कोकण विभाग गुंतवणूक वाढवणे, पर्यटनाला चालना देणे आणि स्थानिक युवकांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण करणे हा आहे। रिअल इस्टेट उद्योग, बँकिंग, स्टार्टअप तसेच विविध शासकीय विभागांचे स्टॉल उभारले जाणार आहेत। याशिवाय आदिवासी कला, कृषी उत्पादने, सागरी संसाधनांचे विशेष प्रदर्शन, सांस्कृतिक कार्यक्रम आणि भव्य फूड हे मुख्य आकर्षण ठरणार आहेत। पालघरमध्ये होणारा ग्लोबल कोकण फेस्टिवल 2026 हा केवळ व्यापार वाढवणारा उपक्रम नसून ग्रामीण महिला, शेतकरी, मच्छीमार आणि युवकांसाठी नवी संधी निर्माण करणारा महोत्सव ठरणार आहे। कोकणच्या विकासाला नवी दिशा देणारा हा महोत्सव राज्याच्या पर्यटन नकाशावर पालघरला अधिक ठळक स्थान मिळवून देईल असा विश्वास व्यक्त केला जात आहे। न्यूज पोलीस रिपोर्टर तेजेंद्र सिंह, पालघर। अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।